लय मल्टी फंक्शन दिसायली त्याची. सांगते लावू दे ना. पण मला सांग हिची बॅटरी किती दिवस राहते? 1-1.5 तास. भाई एवढं भारी वाटायले. ओके सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? सो मस्त आपली झोप झाली बघा. लवकर झोपल्यामुळं माझी जरा मस्त झोप झालेली आहे. थोडंसं वाटायला आहे रुटीनमध्ये लागल्यासारखं. पण वाटायला की जरा कधी कधी जरा माझी थोडीशी नाईट स्लिप्स अपडाऊन होऊ शकतात. पण काय हरकत नाही, आपण जरा ट्राय करत राहू लवकर झोपायचं. आता आपण झोपेतून उठलो आहे. आता आपण जरा थोडं मस्त फ्रेश होऊ, जरा ब्रश करू, लिंबू पाणी पिऊ आणि आपण जरा बाहेर वॉकला जाऊ. जरा मिनी कॅलरीज बनवू करू आपण. सो आपण जाऊयात आता खाली आणि ब्लॉग चालू करत. ओके सो स्टे ट्यून. चालू करत असं ब्लॉग. काय तू दाखव. वाव, मी पण ड्रिंक घेतोय. चला मंडळी, आपण जरा आता मस्त वॉकला जाऊन येऊत. ती मिनी रनिंग करूत. येऊत आपण जरा लवकर. गुड मॉर्निंग जॅक. चला साहेब, कसं हो निघूयात आपण आता. चलो 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 चलो. होईल यार, जरा थोडं वजन कमी होईल. अरे नोटिफिकेशन कसे असतात. हो तर मंडळी, आपली एक ऑर्डर येते. आपण मागवले गन मसाजर भैयासाठी मागवली. जर आपल्या मम्मीचे पण गुडघे दुखतात, पप्पाचं पण कधी बॉडी पेन, स्वेलिंग, कधी भैयाचं. त्याच्यामुळे म्हणलं आपण गन मसाजर मागून घेऊ, तर थोडंसं तर रिलीफ भेटेल. सो आता येईल, आल्यावरती आपण अनबॉक्सिंग तर करूयाच. आणि उद्या आपली अजून एक अनबॉक्सिंग आहे. आपण जिम लावलंय, तर आपण प्रोटीनचा डबा मागवलाय मसल प्लेटचा. पण मला ती लपवावं लागणार आहे कुठं तर. कारण विषय असा आहे की आमच्या मम्मीनं भैयानं जर बघितला डबा तर मम्मी शिवाय खाणार आहे. युजली कसं आहे, मला पण असं काय यूज करू वाटत नाही. पण तरी म्हणलं यार जाऊ द्या, काय त्याला एवढं बाहेर जंक फूड खाण्यापेक्षा काहीतरी आता ह्याला रॉंग कसं म्हणायचं प्रोटीनला. तरी बघूयात आपण. मला तरी वाटत नाही की मी एवढं कन्झ्युम करू शकतो थोडं प्रोटीन. ऑलरेडी एवढा ढबरा बिबरा, मला प्रोटीनची गरज नाही. मग तरी बघू, जाऊ द्या, मागवलंय आता. मी आता थोडीशी रनिंग करतो, डायरेक्ट आता घरी भेटू आपण. चला चला मंडळी, घरी आलो. आपलं पार्सल आले जसं मी सांगितलंय. आपलं आज गन मसाजर आले. मस्त अनबॉक्सिंग करून घेऊ. सांगा, पहिला ट्रायल कशावर करायचा, कोणावर करायचा, भैयावर करायचा का मम्मीवर करायचा? मम्मीवर एकदा करून बघू. भैया आता चालला अंशूला कॉलेजला सोडायला, सॉरी स्कूलला सोडायला. यो आलं, ये अनबॉक्सिंग करू. मंडळी, गन मसाजर मला पडले 850-900 रुपयाला. आणि आमची मम्मी महाग म्हणाले. सांगायला कमेंट मध्ये गन मसाजर किती पर्यंत येतात? 2500-3000 येतात गन मसाजर. गन मसाज म्हणजे आपण हाताने करतो तसा मसाज होतो. अरे तस तुला मग माहितच नाही गन मसाजर असलं राहते. गन मसाजर कर की ओपन. मसाजर ह्याच वेटिंग स्केल म्हणत होतो. आता आपण जे बघत होतो ना, ही ह्याच आहे कळचं. बघा मंडळी, आपल्या मम्मीच्या हस्ताक्षरी अनबॉक्सिंग होत आलेली आहे. आपली मम्मी अनबॉक्सिंग करते इथं. आपलं काही दुखणार, त्रास होणार, गुडघे दुखणार, पाठ दुखणार, मग
लय मल्टी फंक्शन दिसायले त्याची. चल भैयाकडे जाऊ चल. बाई गेला की वाटतं नाही नाही हाय बरं चला चला मंडळी भैयाकडे जाऊ आता. पहिलं मम्मीनं तर फर्स्ट अनबॉक्सिंग केलेली आहे पण जो प्रयोग आहे जो एक्सपेरिमेंट तो भैयावर होणार आहे. भैयाच्या पाठीवर. भैयाच्या पाठीवर होणार आहे. हा बघ काय या पण डॅडाला आपल्या करायचंय. डॅड्या हे बघ काय मागवलंय तुला. इकडे बघ ना पालत झोपतोस. काय गन मसाजर मागवले हो. सोनं बघ ना लगेच अप्लाय करायलाच आणले. थांबते लावू दे ना. ए नाही नाही नको चिकीची पोळी नाही. भाऊ आता हेल्दी झालाय. आता भाऊ सकाळ चुरून पण नाही काय खाणार. क्या आलाय बॉस देखो क्या है बंदूक लाय हमने. हा रिव्ह्यू काय आता डायरेक्ट लाईव्ह डेमो बघितलाय आता माझ्या ऑडियन्सनी. बघा मंडळी भारी आहे. 1 वर्षाची वॉरंटी आणि चांगलं ब्रँडेड आहे. कल्ट छान ब्रँड आहे. आणि आता भैयाचं डेमो झालेला आहे. आता आमच्या पप्पावर लाईव्ह येणार असणार. आता इसको बोलते घोडा इसको बोलते मॅगझिन और ये दबाया लचपाट. कुठं तरी लावशील बाळा. माझे पाय नाही दुखतात रे बाळा. माझ्या पायासाठी खूप भारी आहे. गुडघ्यासाठी. पण मला सांग हिची बॅटरी किती दिवस राहते. 1-1.5 तास. आणि मग नंतर चार्जिंग करावं लागते. चार्जिंग करायचं. चार्जिंगचा आहे का सेलवरचा आहे. चार्जिंग. हा आता आपली बारी आहे. भाई एवढं भारी वाटायले. सकाळ सकाळी रनिंग वॉकला जाऊन आलो आणि आता एकदम रिलीफ झाला एकदम. घेऊ का घे ना घे. अर्धीच घेणार. नाही नाही बरं खा. हे थंडीचं चांगलं असते. शेंगाची पोळी चांगली असते. पप्पा सारखं जेवण झाले. अरे कचरावाली गाडी आली. पप्पा खालचं डस्टबिन घेऊन जाऊ का काहीच टाकू फक्त डस्टबिन. बर ए जॅक चल. नाव काय आहे. सायरा. सायरा ना. ताप आलेला ना तिला त्याच्यामध्ये तिचा मूड ऑफ आहे. किती महिन्याची आता. आता 7 महिने. 7 महिने झाले ना. तुझाच लाड आहे बघ हे की नाही आता. तुझाच लाड आहे तुझाच लाड आहे तुझाच लाड आहे. माझी कॉलेजवरून स्कूलवरून मला काय सवय लागली सारखं कॉलेज म्हणायचं. काय धरा काय 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 कुंबडी काय रे कुठं. हा काय अयो पतंग डेकोरेशन साठी आणले. हा ये इकडे ये. आणि त्याला दोरी दोरे नाही हे डेकोरेशनला लावतो आपण. तू जेवली का नाही अंशू मला सांग. जेवली ना. काय खाल्ली तू. अरे टिफिन फिनिश करायचं. काय होतं टिफिन मध्ये काय होतं. भाजी. हा नाही भाजी नाही. खाल्लीस ना. चपाती होती आणि सॉस होता व्हाईट कलरचा. खाल्लीस ना पण. हा तिला दाखव की नुसतं करून बघ. आता 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 अंशू आता अंशू मग बघ तू. अगं काहीच होत नाही. किती गंमत आहे बघ. नाही अरे तुझे कसं होते लाल होते ना. हा लाल होते. कसं लाल होतंय. हा केस काढण्यासाठी येते. केस काढण्यासाठी नाही ग. अगं हाताचे केस काढण्यासाठी आहे. हाताचे केस नाही मसाजर आहे मसाजर. मशाजर पाठी
काय करते माहिती का? हा जे पाठीला केस असते त्याला मशाजर म्हणतात. असं आहे होय. हा. म्हणजे आम्ही येडे, तू शायनी. आणि बघ पाठीला माझे केस आहेत का बघ? हा नाही, कोण आहेस तू? आणखी त्याच्या मग केस नाहीत वय पाठीवर. हा. बर, आम्ही कोण आदिवासी? हा? आम्ही कोण आदिवासी? नाही, हा तुम्ही बडे लोक आहेत ना. तुम्हाला केस राहतात. मंडळी, आपण आता जिमला निघूत. गाडी नीट चालू. हो फ्रेंड्स, अब हम निकलेंगे जिम को. बाय जैक. आज आपला जिमचा डे 2 इन धाराशिव. आपण वेट पण चेक करू यार. मी वेट किती आहे ते बघितलंच नाही. मंडळी 107 किलो वजन झाले. ठीक आहे, कमी होईल. जास्त फिटनेसमध्ये कमी आलं, हळूहळू होईल सगळं व्यवस्थित. आज अंग दुखणार आहे माझं, 100% अंग दुखणार आहे. कालपेक्षा जास्त वर्कआउट झाले. काल तर फक्त रनिंगच घेतली होती, आज मात्र जास्त झालं. आज ट्रेडमिल, सायकलिंग, तर जिम करायलो आहे. माझं एवढं वजन, माझं हातपाय आताच दुखाले थोडे. चला मंडळी, अरे बापरे, साफसफाई केली वाटतं. ये मुझे हाथ में पकडना पडेगा. आई साहेब मारतील आम्हाला धरून चांगलंच. पप्पा क्या कर रहे हो? आंशू झोपले. आपण झालोय आता फ्रेश. जरा मस्त. आता आपण काय करू, जरा गन मसाज यूज करू. आता आज आलंयच तर यूज पण करू. तसंही मी सकाळी यूज केलंच होतं, पप्पानी मसाज केलं होतं मस्त. पण जसं आता मी लेग्स मारलेत आणि मी जरा ओव्हर जिम केली, खूपच ओव्हर केली. म्हणजे ओव्हर म्हणजे इतकं पण आहे, कालपेक्षा जरा जास्तच ओव्हर जिम झाली माझी. त्याच्यामुळे माझे हातपाय चांगलेच आकडलेत. ते अजूक आकडण्यापेक्षा त्याच्या आधी मी आधीच गन मसाज यूज केलेलं बरं आहे. वाव, बारे, हे युजफुल आहे. जर तुमच्या फॅमिलीमध्ये असं जर कुठं मम्मी पप्पाला जर त्रास व्हायला आहे, कुठं गुडघ्या दुखायचा त्रास किंवा कुठं बॅक पेन, शोल्डर पेन, जर आजी आजोबांना, मम्मी पप्पांना जर असं होतंय आणि जर तुम्ही पण असं कुठं तर असं ॲक्टिव्हिटीज, एक्सरसाइज करतात किंवा इव्हेंच्युअली हे पेन तर नॉर्मल गोष्ट आहे, साहजिक गोष्ट आहे. कुठं ना कुठं तर ते होतंच. रिलीफसाठी, ह्याच्यासाठी ही बेस्ट आहे. आणि व्हॅल्यू फॉर मनी पण आहे. असं पण नाही आहे की कुठं 2,500 आणि 3,000 रुपयाचं आहे. एक 700-800 रुपयाचं तर पडलं आहे. सेलमध्ये तर मला तर स्वस्तातच पडलं, किती म्हणजे 850 पर्यंत पडलं मला. त्याच्यामुळं हाय, वर्थ इट आहे. ओके, तर मंडळी, आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण ब्लॉग एंड करूयात. आता तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे मी गन मसाजर आज अनबॉक्सिंग जी झालेली आहे त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. लवकरात लवकर चेकआउट करा आणि मागवा. तुमच्या फॅमिलीसाठी आणि तुम्हाला खूप निडेड आहे, सो मागून घ्या. ओके, सो आता बाय, भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.